नमस्कार. मनस्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची लापशी. ही लापशी खूप जास्त टेस्टी होते. माझी पर्सनल फेवरेट आहे. ती आपण कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये मी 2 चमचे तूप घेणार आहे. तर बघा, मी 2 चमचे तूप घेते. आता याच्यामध्ये आपण गव्हाचा भरडा टाकणार आहोत. तर बघा, मी 1 वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे. तो याच्यामध्ये टाकून छान मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये. थोडा कलर चेंज झाला की आपण तिथे स्टॉप करूया. बघा, मस्त असा छान भाजला गेलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणीच टाकायचं आहे याच्यामध्ये. थंड पाणी टाकू नका, नाहीतर भरडा शिजला जाणार नाही. तर आपण पाणी टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून आपण 4 शिट्ट्या आपण त्याला देऊयात. तर मी साईडला 1 चमचा तूप घेतले. त्याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स कापले आहेत, ते टाकणार आहे आणि थोडेसे फ्राय करणार आहे. थोडे क्रंची झाले ना की मग आपण बंद करू गॅस. तर बघा, मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. छान असे मस्त वास इतका छान सुटला आहे ना, मस्त. तर आता आपण बंद करूयात. फ्राय झालेले आहेत ड्रायफ्रूट्स. तर इकडे आपला कुकर थंड झालेला आहे. बघा, मस्त असा भरडा शिजला आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 वाटी गूळ. 1 वाटी भरड्याला मी 1 वाटी गूळ घालणार आहे. एक वाटी गूळ टाकलेला आहे मी याच्यामध्ये. आता आपण छान असा परतवून घेऊ त्याला. गूळ ना छान मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे मग ती छान टेस्ट येईल त्याला. व्यवस्थित मेल्ट करायचं आहे आपल्याला त्याला. हे बघा, मेल्ट झाला, किती छान दिसतोय. मस्त वाटते लापशी. आता याच्यामध्ये मी बडीशेप, सुंठ आणि वेलचीची पूड तयार केली होती, ती टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी 7-8 मनुके टाकणार आहे. आणि आता लास्ट आपण ड्रायफ्रूट्स जे फ्राय केले होते ना, ते टाकूया. आणि आपली लापशी रेडी आहे. बघा किती छान दिसते. बघूनच खावीशी वाटते ना. तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. वाव. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया. ही लापशी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात होते. टेस्टी पण खूप लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती.